और महाराष्ट्र में मुख्यमंत्री को लेकर जारी सस्पेंस के बीच कार्यवाहक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रेस वार्ता की। उन्होंने प्रदेश के सभी मतदाताओं को धन्यवाद देते हुए कहा कि अभूतपूर्व जीत है। हमने जनता के जीवन में बदलाव लाने की कोशिश की और अब हमारी जिम्मेदारी और बढ़ गई है। शिंदे ने आगे कहा कि उनके मन में सीएम पद की कोई लालसा नहीं है। पीएम नरेंद्र मोदी और अमित शाह जो भी फैसला लेंगे वो मान्य होगा और बीजेपी से जो भी सीएम होगा उसे पूरा समर्थन देंगे। एकनाथ शिंदे ने यह भी कहा कि पीएम मोदी और अमित शाह का 28 साल में हमेशा समर्थन मिला है। मोदी और शाह ने महाराष्ट्र की जनता का काम करने में हमेशा उनको पूरा सहयोग किया। काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मी फोन केला होता। मी त्यांना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला निर्णय घेताना कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा आणखी कुणामुळे हे कधी मनात आणू नका। तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी, या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी, सगळं करण्यासाठी। त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या। तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो निर्णय एक बाबा महायुतीचे म्हणजे प्रमुख म्हणून की बाबा एनडीए आमचे एनडीए देशामध्ये एनडीए आणि महाराष्ट्रात महायुती, त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे। त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का, एकनाथ शिंदे काय अडचण आहे का, बिलकुल नाही। त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला। माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका। तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय